नमस्कार मित्रमैत्रिणींनो, हिवाळ्यात ड्रायफ्रूट खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीरच आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण आज आपण ना लाडू, चिक्की किंवा वडी न बनवता एक नवीन पदार्थ बनवतोय. तर कसा बनवतोय ते पाहूया. तर त्यासाठी 20 ते 25 बदाम मी इथं बारीक तुकडे करून घेतले. त्यानंतर थोडा गूळसुद्धा चिरून घेतला आहे. त्यानंतर 50 ग्रॅम इथं गावरान तीळ घेतले आहे. पॉलिश तीळ वापरायचे नाही, आपल्याला गावरान तीळ वापरायचे आहे आणि ते हलकेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त लाल करायचे नाही. व्हिडिओत दाखवलेल्या सर्व बिया आपल्याला हलके भाजून घ्यायच्या आहे. त्यामुळे त्याची सेल्फ लाईफ वाढते आणि क्रंचही चांगला येतो. बदामामध्ये व्हिटॅमिन ई असतं, फायबर असतं, हेल्दी फॅट्स असतात. तर जवसमध्ये ओमेगा 3 असतं आणि फायबर असतं. त्यामुळे वाताचे त्रास आणि सांधेदुखीमध्ये याचा फायदा होतो खाण्याने. तर तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, हेल्दी फॅट्स असतात. तर बरेच असे तुम्हाला गुगलवर याची माहिती मिळून जाईल. तर इथे आपण 100 ग्रॅम गूळ 1 चमचा तुपामध्ये वितळून घेतला आहे. फक्त वितळला की त्याच्यानंतर भाजून घेतलेल्या सर्व बिया त्याच्यामध्ये घालायच्या आणि गॅस बंद करून हे सर्व मिसळून घ्यायचं आहे. अगदी छान मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ज्या पोळपाटाला तूप लावून घेतलं आहे त्याच्यावर हे काढून घ्यायचं आहे आणि असं चमच्याने ओबडधोबड असं त्याला पसरून घ्यायचं. त्यानंतर आपण लाटण्याने त्याला असं पातळ, एकदम अशी पातळ त्याची नाही का चपातीसारखं त्याला लाटून घ्यायचं आहे. अगदी पातळ करायचं आणि अर्धा ते पाऊण तास हे थंड होऊ द्यायचं. त्यानंतर हे बघा अशाप्रमाणे त्याचे नाही का छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. तर हे क्रंची सुपर सीड तुम्हाला आवडले असतील तर मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हे तयार क्रंची सुपर सीड नाही का तुम्ही कोणत्याही जेवणानंतर खाऊ शकता. आधीमध्ये तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तरीसुद्धा खाऊ शकता. प्रवासातही नेऊ शकता. त्यामुळे आपल्या स्नायूंना व मेंदूला ऊर्जा मिळत राहते. सर्दी खोकल्यापासून बचाव होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर हे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आणि तुम्ही सुद्धा खाऊ शकता. लाडू बनवायला वेळ नसेल तर असे क्रंची सुपर सीड बनवून ठेवा आणि रोजच्या आहारामध्ये याचा वापर करा आणि लहान मुलांनाही द्या. रेसिपी आवडली तर लाईक करा. धन्यवाद.